मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 13 जूनच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तिलोत्तमा जेव्हा कोर्टात जाते ना, जगन्नाथने तिला सांगितलेलं असतं की नोटीस मी नाही पाठवली, नोटीस तू मला अगोदर पाठवली आहे. तिलोत्तमाचं डोकंच फिरतं. तिलोत्तमाच्या लक्षात येतं हे सगळं कारनामानं माझ्या लेकानी म्हणजेच राजकुमारनेच केलेलं असेल. तिलोत्तमा घरी येते. ती खूप रागात असते. राजकुमारला बजावून विचारत असते, काय रे राजकुमार, तुला लाज नाही वाटली का? स्वतःच्या आईच्या सह्या करून त्या जगन्नाथला कोर्टामध्ये नोटीस पाठवली. राजकुमार म्हणू लागतो, अगं आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काहीच केलेलं नाही. तिलोत्तमाचा चांगलाच विश्वास असतो की हे सगळं न या राजकुमारनेच केलेलं आहे. मोनिका मात्र तिथेच असती. छान असा एन्जॉय करत असती, या दोघांची मज्जा बघत असती. तिलोत्तमा म्हणू लागते, ठीक आहे राजकुमार, तू केलं नाही ना, मग मी आत्ता पोलीस स्टेशनला जाते आणि कंप्लेंट करते. राजकुमार म्हणू लागतो, आई थांब, कुठेही जाऊ नको, हे सगळं मीच केलं आहे. तर आता तिलोत्तमा म्हणू लागते, काय रे राजकुमार, तुला लाज नाही वाटली का रे आपल्या स्वतःच्या आईच्या सह्या घेऊन नोटीस पाठवायला? त्यावेळी तिलोत्तमा म्हणू लागते, मी तुला एक नाही, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, त्या जमिनीचा आणि आपला काही संबंध नाही आहे. राजकुमार म्हणू लागतो, अगं आई, असं का बोलते तू, ती जमीन आपली तर आहे ना. तिलोत्तमा म्हणू लागते, अरे कसली जमीन आणि आपली जमीन वगैरे काहीच नाही ते, आणि परत त्या जमिनीच्या नादी लागायचं नाही. राजकुमार म्हणू लागतो, अगं आई, तुला माहिती आहे का, कोट्यावधींची जमीन झाली आहे ती आता. तिलोत्तमा म्हणू लागते, राजकुमार, मी परत तुला तेच सांगते. राजकुमार म्हणू लागतो, अगं आई, तुझ्या लक्षात नसेल, जमिनीचे मूळ मालक ना आपणच आहोत. तुला माहिती आहे का, आपण बक्षीस पात्राद्वारे एका व्यक्तीला ही जमीन विकली होती, आणि त्याला आपण सांगितलं पण होतं की जमीन जर परत तुम्हाला विकायची झाली ना, तर मेंदळेच्या घरातल्याच एखाद्या व्यक्तीला किंवा मेंदळेच्या वारसांना तुम्हाला विकावी लागेल. त्या व्यक्तीने तेव्हा होकार दिला, पण त्या बावळट व्यक्तीने त्या जगन्नाथला ती जमीन विकली, म्हणून तर मी त्याला नोटीस पाठवली आहे. तिलोत्तमा खूप चिडते. तिलोत्तमा म्हणू लागते, आता राजकुमार, मी तुला शेवटचं सांगते, परत त्या जमिनीच्या नादी लागायचं नाही, त्या जमिनीचा विषय सोडून द्यायचा, आपल्याला ती जमीन वगैरे काहीच नको. राजकुमार म्हणू लागतो, अगं आई, आपल्या हक्काची जागा आहे, आपल्या हक्काची जागा आपल्याला मिळायला नको का? तिलोत्तमा म्हणू लागते, राजकुमार, जास्तीचा डोक्यावर जाऊ नको, नाहीतर असं पाऊल उचलेल ना मी, तू जिंदगीभर लक्षात ठेवशील. आणि तिलोत्तमा रागाने तिथून निघून जाते. तर राजकुमार डोक्यालाच हात लावून बसतो. मोनिका हसत असते. तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, कार्यक्रमानंतर सावलीनं परत एकदा गाण्याचे क्लासेस चालू केलेले असतात. अगोदर तर ती सरस्वती देवीची पूजा वगैरे करून घेते, वंदन करते, आणि मग मुलांना म्हणू लागते, मुलांनो, त्या दिवशीचा कार्यक्रम खूप छान पार पडला बरं का, म्हणून आज आता परत आपण क्लासेस चालू करतोय. नंतर त्यातलाच एक मुलगा म्हणू लागतो की टीचर, आज ओवी कसं काय नाही आली? त्यानंतर सावली पण म्हणू लागते, हो ना, ओवी कसं काय नाही आली काय माहिती, या टायमिंगपर्यंत तर ओवी येत असते. तितक्या वेळामध्ये अबीर येतो. अबीर म्हणू लागतो, आई, ओवी आता क्लासला येणार नाही. सावलीला आश्चर्य वाटतं, धक्का बसतो. सावली म्हणू लागते, का रे अबीर, ओवीला काही झालं आहे का? अबीर सांगू लागतो, मला ओवीचा फोन आला होता, ती रडतच मला सांगत होती की तिच्या बाबाने तिचे गाण्याचे क्लासेस बंद केले आहे आणि ती परत कधीच येणार नाही. सावली म्हणू लागते, आता नेमकं काय करावं काहीच कळत नाही. सावली विचार करू लागते, तर अबीर तिथनं निघून जात असतो. दुसरीकडे आता आपल्याला असं बघायला मिळतं, ती मोनिका सगळा राग आणि चिडचिड त्या राजकुमारवर करत असते. म्हणू लागते, अरे बावळट माणसा, तुला काय गरज होती आईंच्या विरोधात जाण्याची? बघ ना आता कसं झालं, आईनं जर तुला प्रॉपर्टीमधून बेदखल केलं ना, तर मग कशी मज्जा येईल? आणि तुला गरजच नव्हती ना, सांगितलं होतं ना त्यांनी त्या जमिनीपासून लांब राहायचं. तुला काय गरज होती परत त्या जमिनीकडे जाण्याची आणि त्या जगन्नाथला नोटीस पाठवण्याची? जर आईनं प्रॉपर्टीमधून बेदखल केलं ना, तर मग बघ तुझी कशी मज्जा येईल. राजकुमार हसू लागतो. मोनिका म्हणू लागते, मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करते आणि तू का हसतोय बावळटसारखा? राजकुमार म्हणू लागतो, अगं मोनिका, तुला कळते का, आईच्या धमक्यानं फक्त पोकळ असतात, ती करत काहीच नाही, आणि ती काय मला या प्रॉपर्टीमधून बेदखल करणार आहे? तिने जे काही हे साम्राज्य उभं केलं आहे ना, त्याला सांभाळणारा मी एकटाच तर आहे ना, आणि बाकीच्या सगळ्यांना माहिती आहे तो सारंग काय दिवे लावितो, म्हणून आई तर काय मला प्रॉपर्टीमधून बेदखल करणार नाही. तिच्या फक्त या पोकळ धमक्या असतात, ती करत तर काहीच नाही. आणि आता तर ना, मी ती जागा मिळवल्याशिवाय शांत बसणारच नाही. तर जगन्नाथने मला ना परेशान केलेलं आहे, त्याच्याकडून ती जागा तर मी घेणारच आहे. त्यानंतर राजकुमार तिथनं निघून जातो. तर ती मोनिका राजकुमारच्या अशा बोलण्यामुळे खूपच रागवत असते. दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय, अबीर मात्र सावलीचा फोन घेऊन बाहेर जातो.
तर सावली सगळ्या मुलांना म्हणू लागते, मुलांनो, आपण त्या दिवशी कार्यक्रमामध्ये जे गाणं गायलं आहे ना, ते गाणं आता तुम्ही मला म्हणून दाखवा. तर प्रत्येक मुलगा एक एक करून गाणं म्हणून दाखवत असतो. आता एक मुलगी उठते, तेव्हा सावलीला वाटत असतं की माझ्यासमोर ओवीच गाणं गाते आणि सावली तिचं भरभरून कौतुक करते. सावली जसं काय ओवीच्या गाण्यात फुल हरवून जात असते आणि जेव्हा सगळे विद्यार्थी टाळ्या वाजतात ना, तेव्हा कुठेही सावली भानावर येते. सावली विचार करू लागते, ओवी आणि माझ्यामध्ये काय असं नातं आहे? ती एकच दिवस जर क्लासला नाही आली तर मला एवढा त्रास का होत असेल? सावली विचारात पडते. आता दुसरीकडे ओवी अमृताकडे जात असते. लागते, काय ग काकू, बाबा तुझ्यासोबत काही बोलला आहे का? अमृता म्हणू लागते, काय ग ओवी, नाही बोलला सारंग माझ्यासोबत, काय झालंय? ओवी सांगू लागते, काकू बघ ना ग, मला गाणं शिकायची खूप इच्छा आहे आणि बाबांनी माझे क्लासेस बंद करून टाकले आहे. आता मी कसं जाणार बरं? पण मला गाणं शिकायचं आहे. ओवी म्हणू लागते, काकू तूच काहीतरी कर ना, मला पहिल्यासारखं लपून लपून घेऊन जा ना क्लासला. आता अमृता म्हणू लागते, ओवी बाळा, आता काय हे शक्य नाही. पहिलेच वेळेस आपण हे केलं ना, तेव्हा घरामध्ये किती मोठा वाद झाला होता ओवी, मला चांगलंच माहिती आहे ना. आता तर सारंगने पण नकार दिला आहे ना, आपण नाही करू शकत आता. आता तेवढ्या वेळात ओवी थोडीशी अस्वस्थ होते. म्हणू लागते, काकू तू पण बाबासारखीच आहे, जा बाई तिकडं. आता तेवढ्या वेळात अमृता विचार करू लागते, नेमकं आता ओवीला गाणं कसं शिकवायचं. अमृताच्या डोक्यात एक विचार येतो. अमृता म्हणू लागते, ओवी, आपण ना तुला गाणं शिकवायचंच आहे, पण तू इथे बसून पण गाणं शिकवू शकते. त्यानंतर मग अबीर लगेच ओवीला फोन करत असतो. अबीर आणि ओवीमध्ये छान असं बोलणं होतं, त्यांच्या गप्पाछप्पा होत्या. तोपर्यंत अमृता तिचं काम आवरून घेत असते. अबीर सांगू लागतो, ओवी तुला माहिती का, मी ना माझ्या आईच्या रूममध्ये ना सगळं काही चेक केलं बरं का, आणि मी जवळजवळ गेलो होतो, पण तितक्यात माझ्या आईने मला पकडलं, मग मला काहीच करता नाही आलं. ओवी पण अबीरला सांगू लागते, मी पण बाबाच्या रूमची ना सगळीकडे झडती घेतली. तेवढ्यात बाबा आला. बाबा मला म्हणला, तू काही जरी शोधण्याचा प्रयत्न केला ना, तुला काही सापडणार नाही. उगीचच तू काही शोधायचा प्रयत्न करू नको. माझं पण असंच झालं. अबीर म्हणू लागतो, जाऊ दे ओवी, आपण हे सगळं सोडून देऊयात. जे काही व्हायचं आहे ना, ते तर होणारच आहे. आता दुसरीकडे ओवी म्हणू लागते, अबीर, मला तर काय गाण्याच्या क्लासेससाठी तिकडे येता येणार नाही, म्हणून तू ना हा असाच कॉल चालू ठेव आणि सावली काकू जे काही शिकवते ना, मग मी ते सगळं काही ऐकते. अबीर पण हसतच हो म्हणतो आणि क्लासच्या बाहेर खिडकीमध्ये सावलीचा फोन ठेवून देतो. सावलीने जे काही गाणं शिकवलं आहे ऐकून ओवीला पण खूप छान वाटत असते. ती खूप आनंदात असते. दुसरीकडे आता अमृता तिचं काम आवरत असते. तितक्या वेळात तिलोत्तमा तिथे येते. तिलोत्तमा म्हणू लागते, अमृता मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. अमृता तर जास्त काही बोलत नाही. म्हणू लागते, आई काय झाले, सगळं ठीक आहे ना? तमा म्हणू लागते, हो ग अमृता, सगळं ठीक आहे, पण या घरामध्ये मी ना खूप एकटी एकटी पडले आहे, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. अमृताला आश्चर्य वाटतं. तिलोत्तमा मग तिचं मन मात्र अमृताजवळ मोकळं करत असते. तर तिलोत्तमा अमृताला म्हणू लागते, काय ग अमृता, बघ ना ग, हा सारंग, त्याच्यात विश्वास असतो, तुझ्यासोबत काही बोलतो का? अमृता म्हणू लागते, नाही आई, सारंग तसं काही माझ्याकडे येऊन बोलत तर नाही. तिलोत्तमा म्हणू लागते, मला एक गोष्ट सांग, मला तर ना या घरात काय चाललंय ना अमृता, कळतच नाही आहे. आणि त्या मोनिका आणि त्या राजकुमारचं तर काही बोलायचं कामच नाही. तुझ्याबद्दल मला वाईट वाटतं, पण मी काहीच करू शकत नाही. अमृता म्हणू लागते, आई तो विषय सोडून द्या, परत परत तो विषय नको आहे आता. तिलोत्तमा मेन मुद्द्यावर येते. म्हणू लागते, बरं मला सांग अमृता, सावली जर परत सारंगच्या आयुष्यात आली तर सगळं काही पहिल्यासारखं ठीक होईल का? सारंग तिचा आता स्वीकार करेल का? अमृता म्हणू लागते, आई एक गोष्ट सांगू का, आपल्या सारंगने सावलीला कधी नकारलंच नाही. आणि मग त्यावेळी तिलोत्तमा आश्चर्याने अमृताकडे बघतच राहते. तिलोत्तमा म्हणू लागते, काय ग अमृता, 8 वर्षानंतर सारंग सावलीला स्वीकारेल, तुला असं वाटतंय? अमृता म्हणू लागते, अहो आई, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, आपल्या सारंगने सावलीला कधी नकारलंच नाहीये. त्यानंतर अमृता असंही सांगू लागते, आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, 8 वर्ष झाले सारंग अजूनही सावलीच्याच विचारात आहे आणि त्याला जर सावलीला नकारायचं असतं ना, त्याने आतापर्यंत लग्न पण केलं असतं. आई, पण सारंगने तसं काहीच केलं नाही. अजूनही त्याच्या मनामध्ये सावलीबद्दल तितकंच प्रेम आणि तितक्याच भावना आहेत. सावली जर परत त्याच्या आयुष्यात आली ना, तो नक्कीच सावलीला स्वीकारेल, मला तर असंच वाटतंय. त्यानंतर अमृता तिथनं निघून जाते. तर मग आता तिलोत्तमा त्याच विचारात पडते. आता दुसरीकडे गाण्याचं क्लासेस संपल्याच्या नंतर ओवी आणि अबीर परत त्यांचं बोलू लागतात. आता ओवी बोलत असते तितक्या वेळात तिथं मोनिका येते. मोनिका म्हणू लागते, काय ग ओवी, आणि कुणासोबत फोनवर बोलत आहे? मी तर तिला काही सांगत नसते. तर ही मोनिका जास्त दादागिरी करू लागते. म्हणू लागते, खरं सांग कुणाला बोलत होती?
ओवी खूप घाबरून जाते. इतक्या वेळा तिथं अमृता येते. अमृता म्हणू लागते, काय ग मोनिका, तुला मी कित्येक वेळा सांगितले ओवीपासून लांब राहायचंय. आणि तितक्या वेळामध्ये मग ती मोनिकाला तिथून जायला सांगते. मोनिका रागातच तिथनं निघून जाते. तर अमृता ओवीला जवळ घेते आणि मग तिच्या लक्षात येतं की ओवीला खूप ताप आलाय, ओवी खूप गरम झाली. आणि अमृता लगेच सारंगला फोन करते आणि घरी बोलावून घेते. सारंग मात्र घरी येतो, डॉक्टरांना बोलून घेत असतात. मात्र ओवी सतत एकच वाक्य बोलत असते, मला अभिरच्या आईला भेटायचं आहे. आता सारंग खूप विचारात पडतो, नेमकं आता हिला कसं भेटवायचं सावलीला. तेवढ्या वेळात सारंग डॉक्टरसोबत पण बोलतो. म्हणू लागतो, डॉक्टर साहेब आता हे ओवीचं दुखणं कसं बरं होईल. डॉक्टर साहेब म्हणू लागता, आता तुमची मुलगी ज्या व्यक्तीचं नाव घेते ना त्या व्यक्तीला एकतर इथं घेऊन या तुम्ही. सारंग विचार करतो, आता सावलीला इथे कसं आणायचं. दुसरीकडे मोनिका सारंगला विचारण्याचा प्रयत्न करते, त्या ओवीच्या टीचरला भेटला आहे का, बोलला आहे का. सारंग तिला स्पष्टपणे नकार देतो. मित्रांनो, आता पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आता सारंग सावलीकडे जातो आणि तिला ओवीकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर सावली पण येते, पण जेव्हा ती दरवाजात येते ना तिला मागचा भूतकाळ सगळा आठवू लागतो. तर मित्रांनो, आता ओवीसाठी सावली दरवाजाच्या आतमध्ये जाते की नाही येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.